नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाची खोळे, हालवलेही न गळे, ते परब्रह्म. ज्ञानेश्वरीतील अध्याय 8, ओवी क्रमांक 17. 8व्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनानं भगवंतांना तत्वज्ञानाच्या दृष्टीनं मूलभूत असे काही प्रश्न विचारले आहेत. त्याआधी 7व्या अध्यायाच्या अखेरीस भगवंतांनी उल्लेख केला आहे की जे कोणी माझी भक्ती करतात त्यांना ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणतात आणि कर्माचं स्वरूप काय असतं ते समजतं. अशाच आणखीही 4 गोष्टींचा उल्लेख तिथे येतो. भगवंतांच्या त्या उद्गारांच्या निमित्तानं अर्जुनानं 8व्या अध्यायाच्या आरंभीच प्रश्न विचारले आहेत. त्याचा पहिला प्रश्न आहे, ब्रह्म म्हणजे काय? त्याच्या उत्तरात ज्ञानदेवांची ही ओवी आली आहे. आपल्या भोवतालच्या विश्वात जे नाना पदार्थ आपण पाहतो त्यांचं स्वरूप नित्य पालटणारं आहे आणि त्या अर्थानं ते नाशवंत आहे असं म्हटलं जातं. या साऱ्या विनाशी पदार्थासंबंधीचं जे ज्ञान, त्याला ज्ञानदेवांनी विज्ञान म्हटलं आहे. ब्रह्म म्हणजे काय हे सांगताना ज्ञानदेवांनी या ओवीत विश्वातले नाना पदार्थ या अर्थानं विज्ञानाचा उल्लेख केला आहे. विश्वातल्या साऱ्या पदार्थाचं रूप अशा प्रकारे नित्य पालटणारं असलं तरी त्या पदार्थांच्या बुडाशी असणारं तत्व मात्र कायम टिकून राहणारं आहे. सोपं उदाहरण घ्यायचं तर नदीच्या पाण्यावर एक तरंग उठतो आणि लगेच तो विरतो. पाठोपाठ दुसरा उठतो, तोही विरतो. असं हे तरंगांचं उठणं आणि विरणं सतत चालू असतं. पण ते सारे तरंग ज्या पाण्यावर उठत असतात आणि ज्यात ते विलीन होत असतात ते पाणी जसंच्या तसं असतं. प्रत्येक तरंगाचा आकार सारखा बदलतो, पण त्याचा कोणताही परिणाम पाण्यावर होत नाही. याच प्रकारे विश्वातल्या नाना पदार्थांच्या रूपात टिकून राहणारं जे तत्व ते ब्रह्म होय. हे सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, अत्यंत सूक्ष्म असं हे परब्रह्म विज्ञानाच्या झिरझिरीत पदरामध्ये हलवून पाहिलं तरी गळत नाही. ज्ञानदेवांच्या या म्हणण्याचा अर्थ असा की विश्वातल्या नाना पदार्थांच्या नित्य पालटणाऱ्या रूपामुळं वरवर पाहता बदलल्यासारखं वाटलं तरी न बदलणारं असं जे या समग्र वस्तुजाताच्या बुडाशी असणारं तत्व ते परब्रह्म होय. थोडक्यात म्हणायचं तर सतत बदलणारे दिसतात ते पदार्थांचे नाना आकार, तर त्या साऱ्यांना आधारभूत असणारं आणि त्या साऱ्या बदलत राहणाऱ्या आकारांमध्ये स्थिर असणारं जे तत्व ते परब्रह्म होय.